नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 6 प्रकाशाचे अपवर्तन या पाठातील आपला शेवटचा जो मुद्दा आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन, त्यालाच आपण पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असे म्हणतो. तर नक्की काय आहे हे आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन, तर ते आपल्याला पाहायचं आहे. खरं तर या आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो की कशा पद्धतीनं हे आंशिक परावर्तन होतं आहे किंवा पूर्ण आंतरिक परावर्तन होतं आहे हे आपल्याला आकृतीवरून दिसत आहे. आणि हे आंतरिक परावर्तन कोणकोणत्या घटकांमध्ये होतं हे सुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजे परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो. ह्यास आंशिक परावर्तन असे म्हणतात. प्रकाशाच्या उरलेल्या भागाचे अपवर्तन होते किंवा त्याला काय म्हणतो आपण, पार्शियल रिफ्लेक्शन म्हणतो मित्रांनो. तर हे पार्शियल रिफ्लेक्शन कसं होतं आहे तर ते पाहूया आपण. म्हणजे हा समजा एक मीडियम दाखवलं आहे, हवा म्हटलेलं आहे. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे, ह्यात प्रकाश काय म्हटलेलं आहे, ह्यात प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असल्याने तो स्तंभिकेपासून दूर जातो. अर्थात आपाती कोन आय हा अपवर्तन कोन आर हून कमी असतो. म्हणजे काय तर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, आता इथे पाहिलं असेल तुम्ही, कोणत्या माध्यमातून जातोय हे जर पाहिलं, या ठिकाणी पाणी माध्यम आहे. आणि दुसरं कोणतं माध्यम म्हटलं त्यांनी, माध्यम 2 दिलेलं आहे, हवा दिलेला आहे. तर अशा वेळेसला काय होतं, ह्या माध्यमातून किंवा त्यांनी म्हटलेलं आहे एका माध्यमातून ज्या वेळेसला ते दुसऱ्या माध्यमात जाणार आहे, म्हणजे ह्या माध्यमातून जर ह्या माध्यमात जाणार असेल तर काय होतंय ते पाहूया. म्हणजे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे येथे तुम्हाला दाखवलेलं आहे, हा एक काय आहे मित्रांनो, आपण त्याला स्तंभिका असे म्हणतो. आणि ह्या स्तंभिकेमध्ये किती अंश असतो इथे, तर हा 90 अंश असतो मित्रांनो, लक्षात घ्या. मग इथून हा प्रकाशाचा स्रोत दाखवलेला आहे ज्या वेळेसला एका घन माध्यमातून विरल माध्यमात जात असल्याने. विरल माध्यम कोणतं आहे मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की जर आपण पाणी घेतलं आणि दुसरं जर विचारात हवा घेतली तर पाणी हे हवेपेक्षा कसं आहे मित्रांनो, जास्त प्रमाणामध्ये घनता असलेलं आहे. म्हणजे ते घन माध्यम आहे. आणि हवा कशी आहे मित्रांनो, विरल माध्यम आहे. म्हणजेच पाण्यातून ते कुठं जात असतं, हवेमध्ये जात असताना ते कुठं होतं मित्रांनो, तर त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतं, तर तो स्तंभिकेपासून म्हणजे जो किरण आहे तो कुठं काय होतो, तर स्तंभिकेपासून दूर जाताना आपल्याला दिसतो. म्हणजे या ठिकाणावरती जर पाहिलं आपण तर तो स्तंभिकेपासून काय झालेला आहे मित्रांनो, दूर गेलेला आहे. म्हणजे त्यापासून तो काही अंतरावरती जात असतो. आणि दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की आपाती कोन हा आय किंवा आपाती कोन आहे आय, हा आपाती कोन आय हा अपवर्तन कोन आर हून कसा असतो मित्रांनो, कमी असतो. म्हणजे हा जो आर आहे त्याच्यापेक्षा आयची व्हॅल्यू नेहमी कशी असते मित्रांनो, किंवा हा आर डॅश म्हटले किंवा R1 म्हणतो आपण, त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू कशी आहे मित्रांनो, R1ची व्हॅल्यू जास्त आहे किंवा त्याची किंवा जास्त आहे, कोणापेक्षा जास्त आहे, I1पेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आकृतीमध्ये च्या डाव्या बाजूस दाखवले आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे की आयची व्हॅल्यू ही किंवा आयची किंमत ही आरहून कशी आहे, कमी आहे, ही या आकृतीमध्ये दाखवलेली आहे. आताच आपण त्याचा अभ्यास केला. जर आपण आयचे परिमाण वाढवलं किंवा वाढवत गेलो तर स्नेलच्या नियमाप्रमाणे आरचे परिमाण पण वाढत जाईल, कारण अपवर्तनांक स्थिर आहे. म्हणजे काय मित्रांनो, स्नेलचा लॉ सगळ्यांना माहिती असेल, साईन आय आपण काय असतं, साईन आर. म्हणजे साईन आय भागिले साईन आर जर घेतले तर ते काय असतं मित्रांनो, कॉन्स्टंट असतं. मग एक लक्षात घ्यावा, ज्या वेळेसला हा भागिले आहे या बाजूला गेल्यावरती काय होतो, गुणिले होतो. म्हणजे आयची किंमत जर वाढत गेली तर आरची किंमतसुद्धा काय होत जाते मित्रांनो, वाढत जाते. हा स्नेलचा नियम आपण अभ्यासला आहे. तर पाहूयात
नक्की या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आरचे मूल्य 90 डिग्री होते. ह्या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन किंवा त्याला क्रिटिकल अँगल असे म्हणतात मित्रांनो. पहा, म्हणजे आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी म्हणजे आयची किंमत जर वाढत गेली तर आपल्याला तुम्हाला येथे दाखवतो पहा मी. म्हणजे काय होतं पहिलं ते समजून घ्या व्यवस्थित. अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं इथे दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने जर असेल, समजा हे आय आहे तर तुम्हाला आर असा दिसेल. पुन्हा आयची किंमत या सेंटरपासून जर वाढत गेली, म्हणजे ही किंमत जर वाढत गेली, इथला अंश जर वाढत गेला हा आयचा, तर काय होतं, हा जो किरण आहे हा किरण खाली झुकतो. पुन्हा आयची किंमत वाढत गेली तर तो एक वेळ अशी येते की हा जो किरण आहे हा किरण काय होतो, ह्याच्यावरती येतो. म्हणजे तो किती अंशामध्ये येतो मित्रांनो? 90 अंशामध्ये येतो. तो इथे दाखवलेला आहे पहा. म्हणजे इथे आयची किंमत एवढी होती, आर इथे गेला होता. त्यानंतर काय झालं, I1ची व्हॅल्यू वाढली, हा एवढा होता तर तो अजून झुकला खाली. असं करत करत जर पुढे गेलो तर आपल्याला एक वेळ अशी येते की आयच्या एका विशिष्ट किमतीसाठी किंवा मूल्यासाठी आरचे मूल्य किती होते मित्रांनो? 90 अंश होते. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे किती होते ते? 90 अंश होते. आणि यालाच काय म्हणतो आपण? क्रांतिक कोन असे म्हणतो किंवा क्रिटिकल अँगल असे म्हणतो. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. काय होतं पहा, अशा पद्धतीने जर आपण आयची व्हॅल्यू वाढवत गेलो, आयची किंमत वाढवत गेलो तर आरची व्हॅल्यूसुद्धा काय होत जाते, किंमत काय होत जाते, वाढत जाते. आणि ही किंमत जर वाढत गेली तर एका विशिष्ट किमतीला किंवा आयच्या एका विशिष्ट किमतीला IC म्हटलेलं आहे. IC म्हणजे काय? तर इथे तुम्हाला म्हटलं पाहता नाही, क्रिटिकल अँगल म्हणतो आपण त्याला. इथे ICचा मिनिंग समजून घ्या. त्याला क्रांतिक कोन म्हणजे काय, तर क्रिटिकल अँगल, C फॉर क्रिटिकल अँगल म्हणतात मित्रांनो. तर इथे म्हटलेलं आहे की ICची जी किंमत आहे त्यालाच काय म्हणतो आपण? जो आपाती किरण आहे IC किंवा त्याला इन्सिडेंट रे म्हणतो आपण, त्या किमतीला आरची किंमत किती अंश भेटते आपल्याला? 90 अंश भेटते. आणि ही जी किंमत आपल्याला 90 अंश भेटते मित्रांनो, त्या कोणाला काय म्हणतो आपण? क्रांतिक कोन म्हणतो. तुम्हाला रिकाम्या जागांमध्ये हा प्रश्न विचारला जातो. बऱ्याचदा तुम्हाला हा शब्द थोडा अवघड वाटतो, परंतु लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. क्रांतिक कोन म्हणजे काय हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पुढचा तुम्हाला मुद्दा दिला आहे मित्रांनो. पहा, त्यापेक्षा अधिक आपाती कोन असलेल्या किरणांसाठी आरचे मूल्य 90 अंशापेक्षा अधिक होते व ती किरणे घन माध्यमातून किंवा घन माध्यमात परत येतात. अशा स्थितीत सर्वच प्रकाशाचे परावर्तन होते. ह्या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन म्हटले जाते. हे आकृतीत उजव्या बाजूस दाखवले आहे. क्रांतिक कोनाचे मूल्य आपण पुढील सूत्राने काढू शकतो. आता क्रांतिक कोन म्हणजे किती? तर 90 अंश आपण त्या ठिकाणी वापरतो. मित्रांनो, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आयची किंमत जर वाढवली तर आरची किंमत वाढते. म्हणजे हा जो किरण आहे हा किरण खाली झुकत जातो. आणि एका विशिष्ट किमतीला म्हणजे IC जर भेटलं तर तुम्हाला ह्या कोनाचा हा कोन कुठं जाताना दिसतो? या ठिकाणी या रेषेवरती जाताना दिसतो. म्हणजे त्याचा माप किती होतं मित्रांनो? 90 अंश एवढं होतं. आपण जर अधिक आयची किंमत वाढवत गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला भेटतं मित्रांनो, आपण जर ही आयची व्हॅल्यू वाढवली तर आता ह्या ठिकाणी काय आलं होतं? तो किरण कुठं आला होता? 90 अंशावर आला होता. आता तो काय होतो? आरची किंमत काय होते? 90 अंशापेक्षा काय होते? वाढते. आणि तो सेम मीडियममध्ये किंवा सारख्याच माध्यमामध्ये पुन्हा येतो. त्यालाच काय म्हणतात मित्रांनो? इथे म्हटल्याप्रमाणे इथे सांगितलं आहे पहा, त्यालाच काय म्हटलं त्यांनी? आंतरिक परावर्तन. म्हणजे काय म्हटलं त्यांनी? पूर्ण आंतरिक परावर्तन या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा. म्हणजे काय होतं? त्या सारख्या माध्यमामध्ये तो काय होतो? पुन्हा म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या माध्यमातून गेला आहे आणि पुन्हा दुसऱ्याच माध्यमात आलेला आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? पूर्ण आंतरिक माध्यम किंवा पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हटलेले आहे. तर त्याचं सूत्र काय आहे मित्रांनो? पाहूयात. खूप महत्त्वाचं सूत्र आहे. हे सूत्र ऑलरेडी आपण अभ्यासलं आहे. स्नेल्स लॉ म्हणतो आपण त्याला. तर 1n2 किंवा 1n2 याला काय घेतो आपण? म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना, म्हणजे इथे पहा तुम्हाला काय दिलेलं आहे. आपण याचा अभ्यास याच्या मागील पार्टमध्ये सुद्धा याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे 1
2 म्हणजे काय आहे, दुसऱ्या माध्यमातून पहिल्या माध्यमामध्ये. आता दुसरं माध्यम या ठिकाणी जर विचारात घेतलं, हे वाचताना कसं वाचतो आपण, लक्षात ठेवा. 1N2 म्हणजे काय किंवा 1N2 म्हणजे किंवा 1N2 म्हणजे काय, तर दुसऱ्या माध्यम हे पहिल्या माध्यमामध्ये कशा पद्धतीने प्रवेश करतं, तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे साइन आय म्हणजे कोणतं, तर आपाती कोण आपण घेतो. आणि परावर्तित कोण किंवा परावर्तित जे कोण आहे तो कोणत्या लेटरने डिनोट करतो मित्रांनो, आपण आयने डिनोट करतो. म्हणजेच काय, तर साइन आय भागिले साइन आर हे आपल्याला काय होतं मित्रांनो, पाहायला भेटतं. हा त्याचा झाला फॉर्म्युला. पण ते कशा पद्धतीने आपल्याला भेटतं, पूर्ण आंतरिक परिवर्तनासाठी आय काय असतो मित्रांनो, क्रांतिक कोन असतो आणि आरची किंमत किती असते मित्रांनो, 90 अंश असते. जर आपण या ठिकाणी असणाऱ्या किमती पुट केल्या, आयची किंमत आहे तीच आहे आय, तर त्या ठिकाणी साइन 90 म्हणजे हा 90 अंश आपण या ठिकाणी फक्त काय केला, ठेवला, तर आपल्याला काय भेटलं, हे भेटलं. म्हणजे 1N2 बरोबर साइन आय अपॉन साइन 90 डिग्री आपल्याला त्या ठिकाणी भेटलं. पण सगळ्यांना माहिती असेल, आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये आपण अभ्यास करतो, 90 साइन 90 डिग्री बरोबर किती असतं मित्रांनो, 1 असतं. मग खालचा छेद किती भेटेल आपल्याला, 1 भेटेल. म्हणजे साइन आयच्या भागिले किती असणार आहे, त्या ठिकाणी 1 असणार आहे. म्हणजे 1N2 बरोबर आपल्याला काय भेटलं मित्रांनो, साइन आय हे आपल्याला काय भेटलं, त्या ठिकाणी भेटलं. हे लक्षात घ्या. आजचा पुढचा खूप महत्त्वाचा तुम्हाला त्या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे मित्रांनो, की इंद्रधनुष्यामध्ये कशा पद्धतीने 7 कलर तयार होतात. ते एक छोटासा आणि खूप महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो. इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते, तर ते तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीने इंद्रधनुष्य काय होतोय, तयार होतोय. ते आपण काय करूया, त्याचा सविस्तर अभ्यास करूया. आता इंद्रधनुष्य कसा होतोय पहा. इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. पहा, आपल्याला सुद्धा बऱ्याचदा मित्रांनो जर इंद्रधनुष्य पाहायचं असेल तर आपल्याला एक प्रकारचा वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. आपण पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य पाहण्यासाठी आतुर झालेलो असतो. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इंद्रधनुष्यचे जे अपस्करण आहे, म्हणजे तो 7 कलर कशा पद्धतीने देतो, तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा, इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही घटनांचा एकत्रित परिणाम आहे. प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो, तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतो. म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी पहा, तुम्हाला एक काय दाखवलेलं आहे, पाण्याचा थेंब दाखवलेला आहे. आता इंद्रधनुष्य कसा तयार होतो ते आपण पाहूया. ज्या वेळेसला प्रकाश किरण या पाण्याच्या थेंबामध्ये घुसतं, त्यावेळेसला आपल्याला माहिती असते इथं कोणती लाईट असते मित्रांनो, व्हाईट लाईट म्हणजे कोणता, पांढरा त्या ठिकाणी कलर असतो. तो ज्या वेळेसला पाण्याच्या थेंबामध्ये त्या ठिकाणी शिरतो, त्यावेळेसला काय होतं मित्रांनो, त्या थेंबातून प्रकाशाचं काय होतं मित्रांनो, अपस्करण घडून येतं. आणि दुसरी गोष्ट कोणती, अपवर्तन घडून येतं. म्हणजे तो एका माध्यमातून कोणत्या माध्यमात जातो, अपवर्तन म्हणजे काय, आपण ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला आहे. अपवर्तन म्हणजे काय, एका माध्यमातून कोणत्या माध्यमात जाताना, दुसऱ्या माध्यमात जाताना त्याची जी दिशा आहे मित्रांनो, ती काय होते, बदलते. मग तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटलं असेल, या ठिकाणी पहा, इथे एंटर होणार ही लाईन आहे, ती काय होते मित्रांनो, या बाजूला काय होते, झुकते. या दिशेला झुकताना दाखवलेलं आहे. आणि अशी अनेक प्रकाशाची किरणं आहेत. आणि ती ज्या वेळेसला याच्यामध्ये एंटर होतात, त्या ठिकाणी आपल्याला काय होतं मित्रांनो, पुन्हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियम म्हणजे किंवा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकाश जाताना दिसतो. मग त्यांनी म्हटलेलं आहे, नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबा बाहेर येताना आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे पुन्हा अपवर्तन होते. या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपात पाहावयास मिळतो. म्हणजे आपले जे 7 कलर होते, ते 7 कलर कोणते होते मित्रांनो, तर आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तानापी, हिनी, पाजा हे 7 कलर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तानापी, हिनी, पाजा म्हणजे काय, तर ह्या 7 कलरवरून तुम्हाला ते लक्षात येईल की तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि हा
जांभळा असे हे 7 कलर त्या ठिकाणी तयार होतात किंवा त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, विबग्योर म्हणतो. काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये? विबग्योर असे म्हणतात. विबग्योर म्हणजे काय, तर या ठिकाणी सुद्धा 7 कलर तयार होतात. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड हे 7 कलर त्या ठिकाणी तयार होतात. ते कशामुळे होतात, तर प्रकाशाचे अपवर्तन. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रकाशाचे अपवर्तन आणि दुसरं अपस्करण. अपस्करण म्हणजे काय, तर एका कलरपासून अनेक कलर तयार होतात. त्यामध्ये अपवर्तन होताना 2 वेळा होतं आहे. 2 वेळा कसं होतं, तर एकदा या ठिकाणी थेंबामध्ये शिरताना एकदा होतं, त्यानंतर इथे आतमध्ये काय होतं मित्रांनो, आपण आत्ताच पाहिलं. तर आत्ता जो वरचा मुद्दा आपण अभ्यासला, आंतरिक परावर्तन आपण त्याला म्हणतो, ते आंतरिक परावर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आणि पुन्हा काय होतं मित्रांनो, त्याचं अपवर्तन बाहेरच्या बाजूला झालेलं आपल्याला दिसतं. त्या ठिकाणी आपल्याला काय तयार होतं मित्रांनो, इंद्रधनुष्य तयार झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. असा हा अतिशय सोपा धडा आज आपला या ठिकाणी मित्रांनो संपलेला आहे. तुम्हाला या धड्यातील काहीही प्रश्न किंवा काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही मला संपर्क साधू शकता. काही एखादा मुद्दा समजला नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, खूप महत्त्वाचा धडा आहे. तुमच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावरती माझ्यापर्यंत पोहोचत आहेत, त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू.